कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थोडं बोलायचं होतं सगळ्यांशी. या सगळे घरातलेच आहे. बोल की काय झालं? बापू, आज दवाखान्यात आम्ही डॉक्टरांशी बोललो अमोलच्या पुढच्या ट्रीटमेंट बद्दल. बर, मग डॉक्टर म्हणले अमोलला वाचवण्यासाठी एकच पर्याय, सर्जरी. म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की अमोलचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहे, अगदी 5%. आणि तो बरा झाला तर फक्त सर्जरीमुळेच होऊ शकतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की केमो ट्रीटमेंट पासून तुम्ही अपेक्षा सोडून. अपर्णा, अगं सर्जरीमध्ये खूप रिस्क येते ना ग. आपण एक काम करूयात का, आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात ना. नाहीतर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊयात, ते काहीतरी सांगतील ना आपल्याला. वहिनी तुम्ही समजून घ्या, MD सर्जन आहेत ते. आयुर्वेदाच्या डॉक्टरांपेक्षा मोठी डिग्री आहे त्यांच्याकडे. ते असं चुकीचं नाही सांगणार. हो, आणि सर्जरी नाही केली तर डॉक्टर सरळ सरळ हात वर करतील असं म्हणते दीदी. त्यामुळे आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही राहिला. अहो, मला वाटलं होतं या केमोने छोटे सरकार बरे होतील. मोना, अगं त्याचा आजार आता 3ऱ्या स्टेजला गेलाय. त्यामुळे आपल्याला काही झालं तरी सर्जरी करणं खूप जास्त गरजेचं आहे. मला तर ना सर्जरी म्हणलं कीच भीती वाटते. हे बघा, ह्या आजाराला अमोल धीरानं तोंड देतोय, हा, आणि आपणच गळाटून जाऊन कसं चालेल? हा, होय, पांडुरंग हाय पाठीशी. अरे 5% चान्स सुद्धा आपल्या अमोलसाठी भरपूर झाला. आपला अमोल नक्की बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. रुपाली ताई, हे बघा, तुमची भीती खूप साहजिक आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला सर्जरी करावीच लागेल. वरुणा, 5% चान्सेस आहेत ग. अमोलसाठी तेच खूप आहेत ताई, आणि देव आहे की त्याच्या पाठीशी. तुम्ही नका काळजी करू. रुपाली ताई, हो, आपल्या वाडवडिलांची पुण्याई पण आहेत ना. बापू, बाबा, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? मग आपल्यासोबत कधीच काही वाईट होणार. अमोल बरा होईल, बघा तुम्ही, माझा विश्वास आहे देवावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.